नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अद्वैत व कला त्यांच्या रूम मध्ये बसलेले असतात आणि कला मात्र काम करत असते. तेव्हा अद्वैत बसल्या बसल्या बोलत असतो, काय लोक असतात ना या जगामध्ये. म्हणजे बघ ना, ती सानिकाची मैत्रीण श्रेया. कला घाबरते आणि म्हणते, मग मी काय करू तिचं. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणे तिच्या नवऱ्याला तिने काम केलेलं आवडत नाही. ऍक्च्युली मला वाटतं तिच्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नसणारच आहे मुळे, मात्र ती श्रेयाच आळशी असणार एकदम, म्हणून तिच्या नवऱ्याचं कारण पुढे करत असेल ती. कला मात्र रागाने आता अद्वैतकडे बघायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, का बरं तुला का बरं राग आला. कला म्हणत असते, मला काय राग येईल, ऍक्च्युली मला श्रेया कोण आहे हेच माहित नाहीये आणि ती कशी आहे मी कसं काय सांगणार, पण एवढं मात्र नक्कीच सांगू शकते, काही नवरे असतात कुचकट. अद्वैत म्हणतो, कुचकट. कला म्हणते की बायको जरा काही चांगलं काम करायला लागली ना त्यांच्या नाकातच दुखायला लागतं. अद्वैत म्हणतो, नाकात कसं काय दुखेल. तेव्हा कला म्हणते की दुखतं. कला म्हणते, हो दुखतं, कारण त्यांच्या नाकावरतीच इगो असतो ना. बायको काही चांगलं काम करायला लागली ना की त्यांना दुखायलाच लागतं. अद्वैत म्हणतो, असं कसं काय करेल. तेव्हा कला म्हणते की हो करतात, अरे जगाला दाखवायला आम्ही सगळे सरळ चालतो, काही वाईट करत नाही, परंतु बायकोशी वागताना अगदी उलट, अगदी विरुद्ध वागतात. म्हणजे बायकोने काही चांगलं केलं त्याची वाहवाह केली त्यांना खपत नाही, अरे बायकोने बाहेर काम करायचं नाही आणि मुळात म्हणजे तुला यातलं काय कळतं, असाच त्यांचा ऍटिट्यूड असतो. खूप टिपिकल वागणारे नवरे असतात काही. मग काय, बायकोला लपून काम करावं लागतं. आता मात्र कला स्वतःच्याच बोलण्यात फसलेली असते. अद्वैत म्हणतो, एक मिनिट, तुला कसं काय माहिती, तू सुद्धा माझ्यापासून लपून काम करते का. आता कला विषयाला सावरत म्हणत असते, मी कुठे लपून काम करते आणि मुळात माझा प्रश्न येतो कुठे, आणि मुळात म्हणजे मी नवरा बायको बद्दल बोलत होते. तू थोडीच माझा नवरा आहे आणि मुळात म्हणजे मी तुझी बायको जरी नसले ना या घरची सून आहे. तुझ्यासारखं थोडी आहे डायनिंग टेबलवर बसली की आलं सगळं सगळं. मी या घरची सून आहे, तुझ्यासारखं नाहीये डायनिंग टेबल समोर बसलं की आलं सगळं पुढे. असं म्हणूनच कला तिथून निघून जाते. अद्वैत मागे म्हणत असतो की म्हणजे हिला म्हणायचं तरी काय आहे, मुळात हे घर माझं आहे आणि मी काहीही करू शकतो आणि मला चॅलेंज करते का, मी काहीही करू शकतो, एकदा हिला दाखवूनच द्यावं लागेल. आता दुसरीकडे इकडे नैना घराच्या बाहेर पडत असते. ती फोनवरती सौरभशी बोलत असते आणि त्याला म्हणत असते की हो मी येते. आणि मग तेवढ्यातच पाठीमागून राहुल देखील येतो आणि राहुलने देखील नैनाला जाताना बघितलेलं असतं. नैना रिक्षाला हात करते, रिक्षामध्ये बसते आणि सौरभने जिकडे बोलवलंय तिकडे ती जात असते. त्याच्या पाठीमागेच राहुल देखील जात असतो. आता इकडे दुसरीकडे संगीता काजलला घरामध्ये काम करताना बघून खूपच शॉक होते. ती म्हणत असते की अगं बाई हे काय बघते मी. तेव्हा काजल म्हणते, मॅडम तुम्ही ते खाली बसा, तुम्ही काय मागवाल आज. संगीताला मात्र काही कळत नसतं. संगीता म्हणत असते, अगं काजल मला चिमटा हे खरं आहे का, तू काम करू राहिली घरात. तेव्हा काजल म्हणत असते, आमच्याकडे फक्त पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, चाय असं काही भेटतं, तुम्हाला काय हवंय. संगीता म्हणते की पाणी. आणि मग काजल क्षणाचाही विलंब न करता संगीतासाठी पाणी घेऊन येते. संगीता पुन्हा घाबरते. संगीता म्हणते, इतक्या लवकर पाणी, तुम्ही फास्ट डिलिव्हरी करता बरं का. तेव्हा काजल म्हणत असते की हो, आणि आमच्या रेस्टॉरंटच्या मालकाला देखील असंच वाटलं पाहिजे. काजल खरेपेक्षा बेस्ट व्यक्ती आणि बेस्ट डिलिव्हरी बॉय या जगात दुसरा कोणी नाहीच आहे म्हणून. संगीता म्हणते की होय वय तसंच होईल आणि काही दिवसांनी तू आता स्वतःचं मोठं हॉटेल काढ, अशीच मेहनत कर एकदम आपल्या. काजल देखील म्हणते की कलाताई सारखं. दोघेही खूप आनंदी असतात, हसतात आणि एकमेकींना मिठा मारतात. आता दुसरीकडे अद्वैत खाली आलेला असतो. कला किचन मध्ये भाजी निवडत असते. अद्वैत आता कलावरती चिडलेला असतो. कलाला तो म्हणत असतो की माझ्या घरात मला कोणी उलट बोलू शकत नाही, तू माझ्याशी उलट बोलू नको बर का. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे बाबा, तू ग्रेट आहेस, मला आता माझं काम करू दे. तेव्हा अद्वैत मात्र म्हणतो की तू मला चॅलेंज करू नको बर का, उगाच तुला महागात पडेल. तेव्हा आता नेमकं कलाला कळत नसतं की अद्वैत नेमका कोणत्या कारणामुळे भांडतोय. त्यामुळे ती म्हणत असते की मी तुला बरं म्हटलेलं चालत नाही, तुला चांगलं म्हटलेलं चालत नाही, नेमका मुद्दा काय आहे तुझा भांडणाचा, मला सांग तरी एकदा. अद्वैत म्हणतो की तू असं का म्हणालीस मला की मला या घरामध्ये सगळं आयतं खायला मिळत असते. कला म्हणते की मी असं म्हणाले नाही, मी फक्त असंच म्हटले की जसं तुला आयतं ताट मिळतं खायला इथे तसं मला मिळणार नाही. अद्वैत म्हणतो की असं खा नाही तर तसं खा, अर्थ एकच होतो, मी फक्त या घरामध्ये आयतं खातो. त्यावरती कला हसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हसते, हसायचं नाही. कला म्हणत असते की खाता येतं माहितीये, पण काय खाता येतं म्हणजे फक्त माझं डोकं खाता येतं एवढं तर नक्की आहे. अद्वैत म्हणत असतो की उगाच विषय बदलू नको हा. अद्वैत म्हणत असतो की तुला काय वाटतं सगळा स्वयंपाक तुला येतो. कला लगेच म्हणते, मग त्या दिवशी ऑमलेटचं काय केलं तू. अद्वैत म्हणतो त्या दिवशी चुकून झालं, म्हणजे नेहमी असं होतं असं अजिबात नाही. कला म्हणत असते की माणसानी जर काही येत नसेल तर ते मान्य करावे. त्या दिवशी मी नाही का मान्य केलं तुझ्या कामातलं मला काही येत नाही म्हणून, तसं तूही मान्य कर तुला स्वयंपाकातलं काही येत
येत नाही. अद्वैत म्हणत असतो की एक मिनिट, मला तू सांग मी कोण आहे. तेव्हा कला म्हणते की आगाऊ. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो अति आगाऊ, मी ते नाही विचारलं, मी कोण आहे, अद्वैत चांदेकर. तुम्हाला चॅलेंज करू नको बरं का, पचका होईल नंतर. कला म्हणते की अरे असं कसं, अरे तू फक्त चांदेकर नाहीये, तू ग्रेट चांदेकर आहेस, अरे तू घे ना चॅलेंज बिंदास. अद्वैत म्हणतो की तू मला उचकवू नको, वाट लागेल. तेव्हा कला म्हणते मी उचकवत नाहीये तुला. कला काही बोलायला जाणार तेव्हा अद्वैत म्हणतो चूप, एकदम चूप, आता तू चॅलेंज दे मला. कला म्हणते की ठीक आहे, तू इतका म्हणतोयस तर मी तुला चॅलेंज देतो. तू आताच्या आता वरती जायचं आणि तुझं जे काम आहे ना ते करायचं. अद्वैत म्हणतो की जोक होतास, आतापासूनच घाबरली, मी आज सिद्धच करून दाखवेल, मी स्वयंपाकातलं सुद्धा सर्व काम करू शकतो. कला म्हणते की बापरे, अरे सगळ्यांना आजच जेवायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मी करू शकतो ना, मला सांग ना तू काय करायचंय. कला म्हणते की ऑमलेट सोडून काहीही कर. अद्वैत म्हणतो की आता दळतेस का माझ्यावर, मिरच्या जमल्या का. तेव्हा कला म्हणते की नाही मी विचार करत होते, त्या दिवशी नैनाताईने स्वयंपाक केला तेव्हा मला पिठलं भाकर करावी लागली, तेव्हा आता जर इमर्जन्सी आली तर मला काय करावं लागेल हाच विचार करते मी. अद्वैत म्हणतो हो का, आता बघ मी तुझा ऍटिट्यूड कसा फोडणीला टाकतो ते. कला म्हणते की ठीक आहे, चल मला एवढी भाजी चिरून दाखव. तेव्हा अद्वैत म्हणतो छे एवढंच, चल हो बाजूला. मग आता अद्वैत भाजी चिरायला घेतो आणि मग पालक भाजीचं एक पान घेऊन तो कापायला सुरुवात करतो. कला मात्र अद्वैत कडेच बघत असते. आता इकडे दुसरीकडे नैना ही त्या कॅफेमध्ये आलेली असते जिथे सौरभ आलेला असतो आणि तिचा पाठलाग करत तिथे राहुल देखील आलेला असतो. नैना आता सौरभ समोर आलेली असते आणि सौरभ तिला लगेच मिठी मारतो. राहुलने हे बघितलेलं असतं, नैनाने देखील हात पुढे केलेले असतात. दोघेही टेबल वरती बसतात व बोलू लागतात. तेव्हा सौरभ म्हणत असतो काय अगं, माझा फोन देखील घेत नाहीस, माझ्या मेसेजचा रिप्लाय देखील करत नाही आणि लग्न झाल्यापासून तर तू मला भेटायला सुद्धा आली नाही, तुम्हाला विसरलीयस का. तेव्हा नैना म्हणत असते अरे असं काही नाही, मला दुसरं कोणाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी करत नव्हते कॉल. आता सौरभ मात्र नैनाला बोलत असतो. तेव्हा नैना म्हणते अरे सौरू, मी बदला घेण्यासाठी लग्न केलंयस ना. आता सौरभ विचारतो की बरं ठीक आहे, आता मला सांग माझी आठवण का आली. तेव्हा नैना सांगत असते की सौरू ऐक ना, माझं एक काम होतं, मला तुझ्या मदतीची, माझ्या घरच्यांना सोनोग्राफीचे रिपोर्ट्स हवेत, त्यांना बाळाची ग्रोथ कशी होती हे बघायचंय, तू काहीही कर आणि मला ते सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मॅनेज करायला मदत कर ना. सौरभ म्हणतो की आधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू अजून किती दिवस हे नाटक चालू ठेवणार आहे. तुला तर बदला घ्यायचा होता ना लग्न करून, आता झाला ना बदला, त्याला सोड आणि ये माझ्याकडे. मी महिन्याला 80-90 हजार आरामात कमवतो, तुला सुखाने ठेवील, कशाची कमी नाही राहणार आपल्याला. नैना म्हणते की 80-90 हजार फक्त, चांदेकर तर तेवढे पैसे एका दिवसात 10 पट कमवतात. सौरभ म्हणत असतो की बोल ना नैना. तेव्हा नैना म्हणते की अरे मी राहुलला सोडणारच आहे, तो मी त्याला पूर्ण अटकवणार आहे आधी आणि मगच सोडणार आहे, त्यासाठीच मी हे सगळं नाटक करते ना. आता नैना सौरभला इमोशनल करत असते. आता सौरभ नैनाच्या हातावरती हात ठेवतो आणि हे सगळं मागून राहुल देखील बघत असतो. राहुल मनात म्हणत असतो की घरात तर ही सर्वांना असं दाखवत असते की माझं राहुलवरती किती प्रेम आहे आणि हे रंग उधळते. आणि मग आता राहुल त्या दोघांच्या जवळ येतो. नैना लगेच आपला हात काढून घेते. नैना राहुलला म्हणत असते अरे राहुल तू इथे कसा. तेव्हा राहुल रागातच बोलत असतो आणि म्हणत असतो खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे, तू इथं कशी. राहुल म्हणत असतो की माझं पूर्ण लक्ष आहे हा नैना तुझ्यावरती आणि मला अंदाज होताच तुझं असं काहीतरी सुरू असणार त्या याचं, पण आता बाद झालं, तू आता चल आता घरी, सर्वांना दाखवतो तू बाहेर काय गुण उधळते ते. नैना म्हणत असते अरे राहुल तुझा काहीतरी गैरसमज होतोय, परंतु राहुल काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि नैनाला खेचतच तो तिथून घेऊन जातो. आता इकडे अद्वैतचं मात्र एक एक पान कापायचं सुरू असतं. तो एक पान घेतो, एक एक पान कापायचं काम त्याचं सुरू असतं. कलाला मात्र फार कंटाळा आलेला असतो. कला म्हणत असते की अरे अद्वैत आज जेवायचंय सर्वांना घरात. अद्वैत म्हणतो की मी काही करू शकतो. त्याला म्हणत असते की हो बाबा तू ग्रेट चांदेकर आहेस, तू करू शकतो काही पण, परंतु आता ही भाजी माझ्याकडे दे बरं. आणि तेवढ्यातच राहुलने नैनाला हाताला धरत घरामध्ये आणलेलं असतं. राहुल आता सर्वांना खाली बोलवून घेतो. तो खूप मोठमोठ्याने हाका मारत असतो. आता घरातले सर्वजण खाली आलेले असतात. राहुल म्हणत असतो की तुम्हाला ही नैना सर्वांना साधी सुधे वाटते ना, तिला तर असंच वाटत असतं की सगळा अन्याय तिच्यावरतीच होतो, मी तिच्याकडे लक्ष देत नाही, मम्मा तिला इग्नोर करते. आणि तुम्ही त्या दिवशी तिला प्रश्न विचारलात ना की त्या रात्री ती इतक्या रात्री कुठून लेट आली, त्या दिवशी पण तिने खोटं नाटकच केलं, ती इतक्या रात्री लेट कुठून आली त्याचं. आणि ती एकटी जाते ना नेहमी, का जाते हे मला माहितीये आणि कुठल्या तोंडाने जाणार, कुणाला भेटायला जाते ते सांगते. नैना म्हणते की राहुल. तेव्हा राहुल रागावूनच तिला म्हणतो ए गप्पा बस हा तू, मी बोलतोय ना. आबा ही ढोंगीबाई ना बाहेर जाऊन काय गुण उधळते ना हे आपल्याला कुणालाच कळत नाही. आबा म्हणत असतात की राहुल अरे तू काय नेमकं बोलायला लागलायस ना हे मला अजिबात कळत नाहीये, तू आधी शांत हो आणि नीट सांग बघू काय झालंय ते. राहुल म्हणत असतो नैनाला सांग ना मला सोडून तू कुणाला बाहेर भेटायला गेली होतीस. राहुल म्हणत असतो मला चांगलं माहिती हा तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस ते, आणि त्याचं नाव सौरभ आहे बरोबर ना नैना. नैना तुला काय वाटतं तू काय करते त्याने मला काही फरक पडत नाही का. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावरती, जीवापाड प्रेम करतो तुझ्यावरती,
बहुतेक विसरली आहेस तू. रोहिणी म्हणत असते नेमकं काय झालंय राहुल, नेमका कोण आहे सौरभ आणि काय घडलंय सगळं. राहुल म्हणत असतो की नैना तू स्वतःच्या तोंडाने सांगणार आहेस की मी माझ्या तोंडाने सांगू. ठीक आहे मीच सांगतो. आता राहुल सांगू लागतो की नैना खूप दिवसापासून एका मुलाशी चोरून फोनवरती बोलते आणि आज ती त्याला भेटायला कॅफेवरती गेली होती. आता मात्र नैना फारच घाबरलेली असते. नैनाची बोबडी ओळालेली असते. नैना राहुलला म्हणत असते की राहुल ऐक ना, आपण दोघं बोलूयात काय विषयावरती आधी. राहुल नैनाला म्हणत असतो की घरच्यांसमोर काय प्रॉब्लेम आहे, तुझी बोबडी वळते का यांच्या समोर. रोहिणी म्हणत असते की मला वाटलंच होतं, नक्कीच काहीतरी घोळ आहे. खरं तर या खऱ्यांच्या मुली काहीही करू शकतात. तेव्हा आबा रागवतात आणि रोहिणीला म्हणतात मागे बघितलं ना काजल सोबत काय झालं ते. तेव्हा उगाच आरोप करायचे नाही, खरं काय आहे ते पहिल्यांदा जाणून घ्यायचं आणि मगच बोलायचं. आबा म्हणतात की नैना काय झालं होतं ना आता तू तुझ्या तोंडाने सांग आणि तू तरी बोल आता. तेव्हा नैना सांगू लागते की आबा हो मी बाहेर गेली होती, परंतु सौरभला नाही, डॉक्टर सौरभला भेटायला. तो माझा गायनाकोलॉजिस्ट आहे. आणि राहुल अरे का घरच्यांच्या मनात अजून संशय पेरतोय आणि या अवस्थेत मी त्याला भेटते कारण की मी त्याच्याकडे ट्रीटमेंट घेतेय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ओके ठीक आहे मला मान्य आहे की तो तुझा डॉक्टर आहे, परंतु तू त्याला भेटायला एकटीच काय गेलीस. तेव्हा नैना लगेच म्हणते की राहुलमुळे. तेव्हा राहुल चिडतो आणि म्हणतो ए माझ्यावरती बिल नाही फाडायचा. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल प्लीज होल्ड ऑन, तिचं काय म्हणणं आहे तिला पूर्ण करू दे आधी. नैना आता सांगू लागते की राहुलचं माझ्याकडे आणि माझ्या होणाऱ्या बाळाकडे अजिबात लक्ष नाही. फिरायला वगैरे नेणं फार दूर राहिलं. साधं मी जेवायला खाली येते की नाही, मी काय खाते, मला काय खावंसं वाटतंय, काय करावंसं वाटतंय हे त्याला काहीच माहित नसतं. आणि मी हे सर्व तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही, तुम्ही बघताय ना हे सर्व. बाकीचं सोडावं, याच्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचा प्रयत्न केला मी तरी तो तिथून निघून जातो. मग हा कसा येणार होता माझ्यासोबत डॉक्टरकडे आणि म्हणून मला एकटीला जावं लागतं. पण ह्याही गोष्टीचा त्याने चुकीचा अर्थ लावला. तेव्हा रोहिणी म्हणते की अंडरस्टूड, मान्य आहे, परंतु मला सांग कोणता पेशंट आपल्या डॉक्टरला भेटायला जातो कॅफेमध्ये एकटा. आता नैना मात्र घाबरलेली असते. नैना म्हणत असते तुम्हाला तसं वाटतंय ना, तसं अजिबात नाहीये आबा. अहो तो माझा मित्र आहे, आम्ही 11वी 12वीला एकाच वर्गात शिकत होतो. नंतरून तो मेडिकलला गेला, त्यानंतर आम्ही कधी भेटलो नाही आणि आम्ही एरवी कधी भेटलो नाही. परंतु मला जेव्हा ट्रीटमेंटची गरज असते आणि मला त्याची गरज असते तेव्हा मी त्याला भेटते. आणि तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर माझ्या घरात सर्वांना माहिती आहे की सौरभ कोण आहे आणि कसा मित्र आहे तो माझा. आणि प्रत्येक नात्याला भाऊ किंवा बॉयफ्रेंड नाव देण्याची गरजच नसते, मित्र आहे तो फक्त माझा. हो तर तुम्ही कलाला विचारा. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत व कला एकाच रूम मध्ये असतात आणि आता अद्वैत झोपी गेलेला असतो. कलाला मात्र अद्वैतचा खूपच त्रास होत असतो कारण की तो खूप मोठमोठ्याने घोरत असतो. परंतु जेव्हा कला अद्वैतला उठवते आणि सांगते की अरे तू बाबा घोरू नको, तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अगं तू खोटं बोलते, मी काही घोरत वगैरे नाहीये, तू काही पण मला सांगू नको आणि झोपून घे बरं. तेव्हा कला म्हणते की अरे नाही रे तू घोरतोय, परंतु अद्वैत ऐकायला तयारच नसतो. मग आता कला अद्वैतचा व्हिडिओच काढून देते. अद्वैत झोपेत घोरत असतो आणि सकाळी उठल्यानंतर आता अद्वैतला कला तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की आता बोल. कलाला आता पुरावा देखील मिळालेला असतो आणि अद्वैत घोरत देखील असतो रात्री. आता मात्र अद्वैत गप्प बसतो. तेव्हा कला म्हणते की चूक घडल्यानंतर काय बोलायचं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी. कला म्हणते की मला नीट ऐकू नाही आलं, मोठ्याने बोल. तेव्हा अद्वैत मोठ्याने म्हणतो की सॉरी. कलाला मात्र फारच आनंद होतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.